वसमत तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट ऋषिकेश देशमुख यांची नुकतीच निवड झाली आहे। या निवडीनंतर वसमत शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं माजी नगराध्यक्ष अब्दुल हाफिज अब्दुल रहमान यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित तालुकाध्यक्षांचा सत्कार आणि शहर काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती। शहर काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या या बैठकीस काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव कराळे, हाजी शेख मेहबूब, रियाजुद्दीन कुरेशी तसेच उपाध्यक्ष मसरूर अहमद साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती। या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक उत्साहाच्या वातावरणात पार पडली। यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख अलीमुद्दीन आणि सचिव रवी किरण वाघमारे यांच्यासह युवराज आवटे, राजकुमार पटाईत, संतोष वंजे, नागेश नामपल्ली, पांडुरंग चव्हाण आणि वसीम चौधरी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वसमत तालुका काँग्रेसच्या कारभाराला ॲडव्होकेट ऋषिकेश देशमुख यांच्या रूपाने नवा चेहरा मिळाला असून या बैठकीत पुढील राजकीय धोरणे आणि पक्ष संघटना मजबूत करण्यावर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे। या सत्कार समारंभातून शहर आणि तालुका पातळीवर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारलाय। चर्चा आहे आमच्या नावाची, आता उमेदवार महाविकास आघाडी ठरेल। नाही, येणाऱ्या नगरपालिकाची निवडणूक संदर्भात बैठक होती आणि आमचे नवीन झालेले तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट ऋषिकेश देशमुख यांचा सत्कार आम्ही ठेवला होता आणि येणारी निवडणुकीची आमची प्राथमिक चर्चा या शहर काँग्रेस कमिटीची झाली। आमचे प्रभारी 2-3 दिवसात या वसमत शहरामध्ये येणार आहे आणि त्याच्यामध्ये तालुका आणि शहराची पुन्हा आमची बैठक होईल आणि या शहर काँग्रेस कमिटीच्या बैठकमध्ये आमची महाविकास आघाडी यांच्याबरोबर अगोदर चर्चा होईल। आमची आघाडी होती नाही होती, आघाडी झाली तर मग कोणती जागा आमच्याकडे राहते आणि वार्डामध्ये कोणते जागा आम्हाला भेटतात, त्याच्यानंतर ते सगळी नगराध्यक्ष पदासाठी किती उमेदवार तुमचे? नगराध्यक्ष पद 2-3 उमेदवार आहे आमच्याकडे नगराध्यक्ष पदासाठी। आता कोणी जाहीर केलेलं नाही, मात्र 1-2 लोक होऊ शकतात। कोणते मुद्दे घेऊन उतरणार आहेत तुम्ही निवडणुकीत? काय मुद्दे, नगरपालिकेचे मुद्दे कोणकोणते घेऊन उतरणार हे निवडणूक लागल्यावर आम्ही तुमच्या समोर जाहीर करू। मुद्दे वाटते खूप आहे। सर्वप्रथम स्वच्छताचा विषय आहे, शहराची स्वच्छताची अवस्था काय झालेली आहे, बरेच मुद्दे आहेत। पाणी, वॉटर सप्लाय तर 10 दिवस पाणी येत नाही। आता पावसाळ्यामुळे काय वाटलं नाही, आता पावसाळा बंद झाला, आता बघा काय हाल होणार आहे पाणी। दरवर्षी हेच मुद्दे राहतात, कोण जबाबदारी वाटते यापासून? प्रशासन जबाबदार आहे, प्रशासन जबाबदार आहे, कारण लोकप्रतिनिधी कुठे आहे? 4 वर्ष झाली की नगरपालिका, प्रशासन जबाबदार आहे। वेगळा मुद्दा होता, नगरपालिकेमध्ये जे काही गाळे उभारण्या संदर्भामध्ये आपण तक्रार केली होती, हो, परत गाळे त्या ठिकाणी उभारले जात आहेत। हो, गाळे नाही, ऐका मला, ते गाळे आम्ही विरोध केला होता आणि आजी विरोध आहे। 2 टोटल एल टाईप गाळे होते, मग प्रशासनाला आम्ही विचारले की आठवडी बाजार कुठं भरणार हे जर गाळे केले, आणि 3 कोटी रुपये ऑलरेडी त्याला सँक्शन झाले होते। मग प्रशासनाने मला विनंती केली की एक साईड, ते मागची जे साईड आहे ते होऊ द्या आणि मध्ये आपण आठवडी बाजार करता येईल। मग एक साईडचा काम त्यांनी बंद केला आणि समोरचा काम सुरू केलेलं आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।